नमस्कार, मी सारिका. आझाद विदर्भ न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत कर. 18 दिवसांनी रणजित निषेधचा कुजलेला मृतदेह सापडला. सीआयडी चौकशीची मागणी तीव्र. बल्लारपूर येथे 8 ऑगस्ट रोजी रात्री मित्रासह बाहेर पडलेला अल्पवयीन रणजित निषाद उर्फ कटरनी वय 17 वर्ष यांचा मृतदेह अखेर 18 दिवसानंतर मानोली शेतशिवरा नाल्याजवळ कुजलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. या घटनेचा परिसरात खळबळ उडाली असून मृत्यू मागील कारण गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. रणजित 8 ऑगस्ट रोजी रात्री 7 मित्रासह गौरी शास्त्री कडोली परिसरात गुप्ता कोलवासरी व वेकोली शेतात गेला होता. दुसऱ्या दिवशी चोरीच्या आरोपाखाली रणजित सोबत गेलेल्या काही मित्रांना राजुरा पोलिसांनी अटक केली. मात्र रणजित बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या तरुणाने पोलिसांकडे जमा केलेला होता. रणजितच्या आई वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कोळसा खणी परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना आणि अल्पवयीन त्यात होणारा वापर याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मित्रांवरही संशय व्यक्त करण्यात आला. 18 दिवसानंतर मृतदेह सापडल्यामुळे पोलिसांना प्रश्न त्रुटी व स्थानिक नागरिकांना प्रश्न उपस्थित केलेले आहे. सध्या फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपास कार्य सुरू आहे. घटनेमागील सत्य बाहेर आणण्यासाठी सीआयडी चौकशी होणे गरजेचे असल्यास नागरिक व कुटुंबाचे मत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रणजित निषाद या केस मध्ये सीआयडी फॉरेन्सिक जांच झाली पाहिजे की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच बातम्याकरिता पात्र आझाद विदर्भ न्यूज चॅनल आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा. धन्यवाद.